नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मिनी व्लॉग आहे आणि चहानी सुरुवात नाही असं कधी होणार आहे का? बरं, आज पाडवा होता पण आहोंना काही सुट्टी नव्हती, म्हणून माझ्या पहाटे 5 वाजता उठून सगळी तयारी केली, कारण नवीन घरामध्ये आमचा पहिलाच पाडवा आहे. खरं तर हा पिल्लूचा पण पहिलाच पाडवा आहे, त्यामुळे खूप एक्सायटेड होते मी. पण ह्यांनी सांगितलं की मला सुट्टी नाही आहे, म्हणून सगळा तिथेच मूड गेला. बरं असू द्यात, पण पिल्लूचा पहिला पाडवा आहे म्हटल्यानंतर थोडंसं काहीतरी इंटरेस्टिंग व्हावं म्हणून अशीच इच्छा होती. पण पिल्लू सकाळी लवकर उठली आणि तिने गुढी उभी करताना खूपच गोंधळ घातलेला होता. ते जाणार होते त्या अगोदर नैवेद्य दाखवून घेतला खिरीचा, स्वयंपाक तर मला बाकी होता करायचा. त्यानंतर काव्या आणि मी मिळून दोघींनी मस्त गरमागरम पोहे वगैरे खाल्ले आणि पिल्लूला अंघोळ घातली. त्यानंतर पिल्लूला झोपून दिलं, कारण ती सकाळी लवकर उठलेली होती, त्यामुळे तिला झोपही खूप आली होती आणि ती किरकिर करते झोप आली की. त्यानंतर दुपारच्या वेळेलाच मी सगळा स्वयंपाक बनवून घेतला, कारण दोघीच आम्ही जेवायला होतो. पण गोडधोड केल्याशिवाय सण वाटतच नाही, म्हणून मस्त तांदळाची खीर बनवली होती. काम करताना पिल्लू उठून बसली आणि तिचं असं असतं की माझ्याजवळच बस तू, माझ्यासोबतच खेळ, असं असतं. गप्पा मारायला हल्ली इतकं आवडतात तिला की काय सांगणार, आणि त्यामुळेच मला हे असे काही गॅजेट्स आणलेले आहेत जे तिच्याशी गप्पा मारतात. बरं असू द्या. तिथे मग नैवेद्य दाखवला, देवासमोर नैवेद्य दाखवला, त्यानंतर गुढीला पण नैवेद्य दाखवून घेतला आणि दुपारीच आम्हाला जेवायला घेतलं. आणि मी जेवण करते म्हटल्यानंतर पिल्लू कशी काय अशी खाली खेळणार. आम्ही दोघी जेवायला बसलो की पिल्लूचं झालं होतं चालू, त्यामुळे तिला मांडीवर घेणं आणि जेवणं करणं हे ती सवय झालेली आहे. प्रत्येक वेळेला मी जेवताना तिला मांडीवर घ्यावंच लागतं आणि तोपर्यंत ती शांत बसतच नाही. बरं, झोपल्यानंतर बाकीची कामं असतात, त्यामुळे जेवणाकडे प्रायोरिटी आपली कमी असते. त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेला हे येण्याच्या अगोदरच मी सगळी तयारी करून घेतली, साडी वगैरे घातली. पिल्लूचा हा पहिला पाडवा होता, त्यामुळे थोडेफार तरी फोटो काढल्याशिवाय सण सण वाटतच नाही. आणि त्यानंतर आम्ही तिघीजणी छानपैकी रेडी झालो आणि छान छान फोटोज काढले. आय होप तुम्हाला हा मिनी ब्लॉग आवडला असेल. चला पुन्हा भेटूयात एका छानशा ब्लॉगमध्ये. बाय.